मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतो आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे. नुकतंच खडकवासला धरणातून जवळपास 39,000 क्युसेक्स वेगानं मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि सिंहगड रोडवरती असणाऱ्या एकता नगरी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वस्तींमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळते. आता आपण याच एकता नगरीमध्ये आहोत. जर पाहिलं तर या ठिकाणी द्वारका सोसायटी जी आहे त्याच्या पार्किंगच्या बेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते शिरल्याचं पाहायला मिळते. खरं तर या ठिकाणच्या नागरिकांना सातत्याने प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत होतं की तुम्ही इतरत्र स्थलांतरित व्हा आणि तशा दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनाच्या वतीने जे आहेत त्या उपाययोजना सुद्धा एकंदरीत करण्यात येत होत्या. जर इथं पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या बेसमेंटमध्ये पावसाचं पाणी जे की खडकवासला धरणामधून जो पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी जे आहे एकता नगरी जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे पावसाचं पाणी जे आहे पुराचं पाणी या ठिकाणी नागरी वस्तीमध्ये शिरलेलं आहे. साई सिद्धी सोसायटी असेल त्याचबरोबर द्वारका सोसायटी असेल याच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. जर आपण पाहिलं तर महापालिका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी उपाययोजना सुद्धा करण्यात येतात. अग्निशमन दल आणि आणीबाणी सेवा जे पुणे महापालिकेचं पथक आहे ते सुद्धा घटनास्थळी दाखल झालेलं आहे. नुकतंच आताच सैन्याचे जवान सुद्धा या ठिकाणी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी या परिसराची पाहणी सुद्धा केल्याचं एकंदरीत पाहायला मिळते. आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जेसीबी सुद्धा आणण्यात आले. जर पाहिलं तर आता जवानांच्या पथकाकडून जे आहे या भागाची पाहणी केली जाते. आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये जर इथं जर पाहिलं तर गुडघ्यापर्यंत जे राज अपार्टमेंट असेल त्या ठिकाणी गुडघ्यापर्यंत जे पाणी आहे ते साचल्याचं पाहायला मिळतंय. जवान असतील त्याचबरोबर महापालिकेचे अधिकारी त्याचबरोबर जर पाहिलं तर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आणि जी साई सिद्धार्थ सोसायटी आहे त्याच्या बेसमेंट पर्यंत सुद्धा पाणी एकंदरीत गेल्याचं जे आहे या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर आता आपण पाहतोय की सैन्याचे जे जवान आहेत ते सुद्धा या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाल्याचं एकंदरीत जे आहे पाहायला मिळतंय. खर तर 3 दिवसांपासून पुण्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी 4 धरणं आहेत ती सुद्धा 100% या ठिकाणी जी आहेत ती भरलेली आहेत आणि त्यामुळे खडकवासला धरणामधून जे आहे काल रात्री 39,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वस्तीमध्ये पाणी सुद्धा या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळते. जर पाहिलं तर साई सिद्धार्थ जी सोसायटी आहे त्या साई सिद्धार्थ सोसायटीच्या पार्किंगमध्ये सुद्धा या ठिकाणी पाणी गेलेलं आहे. जर आपल्याला दिसत असेल त्या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी आहेत, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी असतील त्याचबरोबर सैन्य दलाचे जे जवान आहेत ते सुद्धा या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं. आता मी त्याच पुराच्या पाण्यामध्ये आहे. जर पाहतोय की गुडघ्यापेक्षा म्हणण्यापेक्षा पुढे जर गेल्याच्या नंतर यापेक्षा जास्त कमरेपर्यंत हे जे पुराचं पाणी आहे या एकता नगरी या ठिकाणी जी वसाहत आहे त्या ठिकाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय. बेसमेंटमध्ये पाणी आल्यामुळे नागरिकांना वरच्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावरती जे आहेत त्यांनी स्वतःचं सामान दुसऱ्या मजल्यावरती शिफ्ट केल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. या ठिकाणी अग्निशमन दल असेल, आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल, PMRDA असेल असे अनेक पथकं जी आहेत ती घटनास्थळी दाखल झालेले आहेत. आरोग्य विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. कशा पद्धतीनं नागरिकांना मदत करता येईल, कशा पद्धतीने इथून नागरिकांना योग्य ठिकाणी हलवता येईल याची काळजी सुद्धा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं जी आहे घेण्यात येते. जर आता आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इथं अधिकारी जे आहेत त्यांच्या गुडघ्यापर्यंत हे पाणी जे आहे कमरेपर्यंत पाणी आल्याचं सुद्धा पाहायला मिळते. आता सैन्याचे जे जवान आहेत ते सुद्धा आतमध्ये पाणी कुठपर्यंत शिरलेलं आहे, कोणकोणते रहिवासी जे आहेत अजूनही त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्याची पाहणी करण्यासाठी हे जे सैन्याचे जवान आहेत ते त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत. पाहतो आता सैन्याचे जवान जे आहेत त्या ठिकाणी जे आहेत ते दाखल सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय. खर तर पुणे जिल्ह्याला जे आहे पावसाचा हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये अनेक खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे कुठेतरी एकता नगरी ही जी आहे सिंहगड रोडवरती असणारी जी एकता नगरी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं पाणी थेट नागरी वस्तीमध्ये घुसलं आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना बसल्याचं सुद्धा पाहायला मिळते. आता आपण पाहिलं तर जी पुढं द्वारका सोसायटी होती त्या द्वारका सोसायटीच्या तर जे बेसमेंट होतं ज्या ठिकाणी पार्किंग होतं त्या ठिकाणी पार्किंगमध्ये जवळपास पूर्ण बेसमेंटला अगदी बुडण्यासाठी काही भाग शिल्लक आहे एवढं पाणी त्या ठिकाणी खाली साचल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि आता जर पुढे ही दिसत असेल तर साई सिद्धी सोसायटीच्या पुढे आता जर मी कॅमेरामॅनला विनंती करतो त्यांनी तिकडे दाखवावं साई सिद्धार्थ जी सोसायटी आहे त्या ठिकाणी सुद्धा
मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गेल्याचं पाहायला मिळते. आता आपण जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. खर तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे पुराचं पाणी जे आहे या ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये गेल्याचं पाहायला मिळत आहे. जर पुढे पाहिलं तर या ठिकाणी अधिकारी आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी असतील, ते सर्वच कर्मचारी या ठिकाणी जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत. आता पाहतोय हेच मुठा नदीचं पाणी जे आहे थेटपणे पुराचं पाणी हे थेटपणे नागरी वस्तींमध्ये शिरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. ही साई सिद्धार्थ सोसायटी जी आहे त्या सोसायटीच्या पार्किंग पर्यंत हे पाणी आलेलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मुठा नदीचं जे पात्र आहे त्या ठिकाणी सुद्धा जर पाहतोय हा पात्र तुडुंब भरलेला आहे आणि थेटपणे ओव्हरफ्लो होऊन हे थेटपणे एकता नगरी असणारा भाग जो आहे त्या एकता नगरीच्या भागामध्ये हे पुराचं पाणी गेल्याचं जे आहे ते पाहायला मिळते. अग्निशामक दलाचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर मिलिटरीचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर महापालिकेचे इतर कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, हे सर्वच कर्मचारी या ठिकाणी जे आहेत ते आल्याचं पाहायला मिळतंय. ते जाऊन पाहणी करतात की कोणकोणत्या भागातले नागरिक अजूनही त्या ठिकाणी अडकलेले आहेत, त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतात. जर आता पाहिलं तर गुडघ्यापर्यंत हे पावसाचं पाणी जे आहे ते आल्याचं एकंदरीत जे आहे ते पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणामध्ये तुडुंब असं पाणी या ठिकाणी एकता नगरीमध्ये जे आहे भरलेलं आहे. आता कशा पद्धतीनं नागरिकांना प्रयत्न करून बाहेर काढता येईल अशा दृष्टिकोनातून सुद्धा महापालिका प्रशासन असेल, जवान असतील, भारतीय जवान असतील, भारतीय सैनिक असतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणारे जेही महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर पीएमआरडी असे अनेक पथकं संयुक्तिकपणे या ठिकाणी नागरिकांच्या मदतीसाठी जे आहे घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळते. एका बाजूला अग्निशमन दल विभागाचे गाड्या सुद्धा आलेल्या आहेत, आरोग्य विभागाचे अँब्युलन्स सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत. आणि अशा अनुषंगानं जर पाहतोय की आता ज्या पद्धतीने हवामान विभागाने सांगितलं होतं की आणखी म्हणजे आजचा दिवस जशा पद्धतीचा पाऊस आहे तशाच पद्धतीचा पाऊस, मुसळधार पाऊस पुण्यामध्ये बरसणार आहे असं सुद्धा जे आहे त्यांच्या वतीनं जे आहे ते सांगण्यात आलेलं होतं. आणि आजचा दिवस जो आहे तो पावसाला आरोग्य विभागाने पावसाला जो आहे हवामान विभागाने जे आहे पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे जर गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आजूबाजूचा जो परिसर आहे, पुणे ग्रामीणचा परिसर असेल, पुणे ग्रामीणच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बरसतो आहे. जसं पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी धरणं आहेत त्यामध्ये पानशेत धरण असेल, त्याचबरोबर बरसगाव धरण असेल, खडकवासला असेल, अशी ती धरणं आहेत, जी 4 धरणं आहेत, त्या धरणांमध्ये सुद्धा ती धरणं सुद्धा ओव्हरफ्लो झाली आहे. जवळपास 100% धरण भरलेलं आहे. त्यामुळे खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीत करण्यात येतोय. आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणून थेटपणे हे पाणी जे पुराचं पाणी आहे, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेलं जे पाणी होतं त्याचा थेटपणे ते नागरी वस्तीमध्ये घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथं नागरिकांना त्याचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर आत्ताही कशा पद्धतीने पाहिलं तर ज्या पद्धतीने अधिकारी आहेत ते कमरेपर्यंत या ठिकाणी पावसाचं पाणी गेलेलं आहे. आणि त्यामुळे कशा पद्धतीनं यावरती नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढता येईल, नागरिकांना कशा पद्धतीने मदत करता येईल यासाठी पुणे प्रशासन हे पावलं उचलताना पाहायला मिळत आहे.